बऱ्याच वेळेला प्रश्न असतो, की स्किन केअर रुटीन सुरू करताना नेमकं काय करावं? कुठले प्रॉडक्ट्स वापरावे? मार्केटमध्ये अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे. सो खूप कन्फ्युजन असतं पेशंट्समध्ये. कुठलं क्रीम वापरावं? कुठलं सीरम वापरावं? कुठलं मॉइश्चरायझर? कुठलं सनस्क्रीन? सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, डर्मॅटॉलॉजिस्ट अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी काही खास स्किन केअर रूटीन फॉर बिगिनर्स. बेसिकली आपण जाणून घेऊयात, की त्वचेचे नेमके प्रकार किती आणि कशी असते, ती कशी ओळखली जाते. स्किन टाइप्समध्ये जर आपण बघितलं, तर बेसिक स्किन टाइप्स जे आहेत ते असतात नॉर्मल टू ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. बेसिकली त्वचेला निवडताना काय-काय प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो? तर बेसिक जे आहे स्किनसाठी ते एक असतं क्लीन्झर, जे आपल्याला त्वचेला क्लीनिंगसाठी मदत करतं. दुसरं जे असतं ते असतं सीरम. तिसरं जे असतं ते मॉइश्चरायझर आणि चौथं जे असतं ते सनस्क्रीन. आता आपण याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊयात, की क्लीन्झर नेमकं कसं असतं किंवा ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ते आपण कसं निवडायचं. आपण बघूयात क्लीन्झर. क्लीन्झर बेसिकली आपण म्हणू शकतो, की फेसला क्लीन करण्यासाठी वापरण्यात येणारी गोष्ट. मग ते एक माइल्ड क्लीन्झर असू शकतं किंवा एखादा जेंटल फेस वॉश देखील असू शकतो आहे. हे वापरत असताना आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार जसं जर एखाद्याची स्किन ऑइली असेल, तर त्यांनी सॅलिसिलिक ॲसिड बेस किंवा ग्लायकॉलिक ॲसिड बेस क्लीन्झर ते वापरू शकतात. एखाद्याची जर ड्राय स्किन असेल, तर तो अगदी जेंटल क्लीन्झर वापरू शकतो. एखाद्याची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल, तरी देखील ते जेंटल क्लीन्झर वापरू शकतात. आणि एखाद्याची जर कॉम्बिनेशन स्किन असेल, तर ते आपण म्हणू शकतो मॅन्डेलिक ॲसिड बेस, लॅक्टिक ॲसिड बेस किंवा ग्लायकॉलिक ॲसिड बेस क्लीन्झर वापरू शकतात. आणि जर एखाद्याची त्वचा अगदीच जास्त ड्राय असेल, तर त्यांनी कुठलंच क्लीन्झर वापरू नये. त्याने प्लेन वॉटर वॉश करावा आणि हे करत असताना जनरली आपण म्हणू शकतो दिवसभरातून 4 ते 5 वेळा चेहरा धुतला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये एखाद वेळेला आपण क्लीन्झर वापरू शकतो आणि रेस्ट ऑफ द टाईम साध्या पाण्याने चेहरा धुवावा. जर ऑइली स्किन असेल, तर क्लीन्झर लावल्यानंतर ते आपण 30 सेकंडसाठी ठेवू शकतो आणि मग आपण वॉश करू शकतो. एखाद्याची कॉम्बिनेशन स्किन असेल, तर त्यांनी फक्त जो टी झोन एरिया आहे, तिथे एखादा क्लीन्झर वापरून तर त्याचा जो फोम आहे, तो रेस्ट ऑफ द फेससाठी सफिशियंट होऊ शकतो. आणि क्लीन्झर निवडताना ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार जेव्हा आपण निवडतो, त्यावेळेला ते नक्कीच आपल्याला साजेसं होऊन जातं. अशा पद्धतीने आपण क्लीन्झर वापरू शकतो. तर आता आपण बघूयात, की सीरम आपण त्वचेच्या प्रकारानुसार कसं वापरू शकतो. कोणत्या त्वचेला कोणतं सीरम किंवा कुठल्या इंडिकेशनमध्ये आपण कुठलं सीरम वापरू शकतो. सीरमचे देखील अनेक प्रकार मार्केटमध्ये आहे. खूप बूम आहे. सगळेच सीरम अवेलेबल आहे. तर त्यावेळेला एक नेहमी प्रश्न असतो, की माझ्या स्किनसाठी सीरम कुठलं? मी व्हिटॅमिन सी वापरू का? नायसिनामाइड वापरू का? कुठलं वापरू? सॅलिसिलिक ॲसिड बेस वापरू का? आपण बघूयात आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण कुठलं सीरम वापरलं गेलं पाहिजे. जर एखाद्याची ऑइली स्किन असेल, तर त्याने सॅलिसिलिक ॲसिड बेस सीरम ते वापरू शकतात. एखाद्याला जर एजिंग हे इंडिकेशन असेल, तर ते रेटिनॉल बेस सीरम वापरू शकतात. एखाद्यामध्ये जर त्यांना रुटीन एक सीरम हवं असेल, तर ते व्हिटॅमिन सी सीरम वापरू शकतात. एखाद्याला जर लाइटनिंग हा कन्सर्न असेल, तर ते व्हिटॅमिन सी किंवा नायसिनामाइड बेस सीरम जे आहे ते वापरू शकतात. आणि सीरम निवडताना आपण म्हणू शकतो, की एखादं सीरम अगदी 4 ड्रॉप पण ते आहे ते सफिशियंट होऊन जातात फेससाठी. आणि सीरम निवडताना ते मल्टी फंक्शनल असावं, की एकाच सीरममध्ये त्याचे 2-3 इंडिकेशन कव्हर होऊन जायला पाहिजे. म्हणजे मग परत-परत वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपल्याला वापरण्याची गरज नसते. आता आपण मॉइश्चरायझर बद्दल जाणून घेऊयात. मॉइश्चरायझर म्हणजे जे अगदी आपल्या स्किनसाठी मॅन्डेटरी आहे, की जे आपण थ्रू आउट ऑल सीझन 12ही महिने वापरू शकतो असं क्रीम, की जे आपण म्हणू शकतो, की आपल्या स्किनला लागणारं बेसिक काय, तर ते मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी. मॉइश्चरायझर बद्दल जाणून घेऊयात. मॉइश्चरायझर निवडताना ते आपल्या स्किनच्या टाइपनुसार जसं की एखाद्याची जर
ड्राय स्किन असेल ती क्रीम किंवा लोशन बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकतात. एखाद्याची जर अगदी ऑइली स्किन असेल तर ते जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकतात. एखाद्याची जर अगदी जास्त ड्राय स्किन असेल तर ते सिरामाइड बेस किंवा अगदी बटर्स आपण म्हणू शकतो, शिया बटर, मँगो बटर, कोको बटर अशा बटर कंटेंट असलेले मॉइश्चरायझर वापरू शकतात. आणि एखाद्याची जर अगदी आपण म्हणू शकतो की कॉम्बिनेशन स्किन असेल तर ते मॉइश्चरायझर निवडताना क्रीम किंवा लोशन बेस निवडू शकतात. सो मॉइश्चरायझर नेहमी वापरत असताना ते आपण म्हणू शकतो की वन्स डेली किंवा ट्वाइस डेली आपण ॲप्लिकेशन करू शकतो आहे. आणि मॉइश्चरायझर जर अगदी स्किन ड्राय असेल तर आपण ते 3-4 वेळा देखील अप्लाय करू शकतो आहे. मॉइश्चरायझर थ्रू आउट ऑल सीझन्स 12ही महिने आपण वापरू शकतो आहे. आणि मॉइश्चरायझर स्किनच्या टाइपनुसार जेव्हा आपण निवडतो, त्यावेळेला ते ऑइली होत नाही किंवा खूप मेसी जे आहे ते होत नाही. तर आता आपण बघूया सनस्क्रीन विषयी. सो सनस्क्रीन निवडताना देखील ते आपल्या त्वचेला साजेसं आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण निवडू शकतो. सनस्क्रीन निवडताना त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहे. जसं की आपण म्हणू शकतो की एक सन प्रोटेक्टिंग फॅक्टर असतो, की जो इंडियन स्किनसाठी आपण म्हणू शकतो 30 प्लस असावा किंवा 50 देखील आपण घेऊ शकतो डिपेंड अपॉन स्किन टाइप आणि तुम्ही कुठे आहात त्यानुसार. त्याच्यानंतर एक पीए रेटिंग असतं ते 3+ असावं आणि सनस्क्रीन निवडताना सनस्क्रीन आपल्या स्किनच्या टाइपनुसार जसं की एखाद्याची अगदी ऑइली स्किन आहे, तर ते जेल बेस घेऊ शकतात. एखाद्याची जर अगदी ड्राय स्किन असेल, तर ते क्रीम किंवा लोशन बेस सनस्क्रीन वापरू शकतात. डिपेंड अपॉन स्किन कंडिशन किंवा तुम्ही कुठे काम करता आहे. काही वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन देखील असतात किंवा काही सनस्क्रीन जे असतात, की ते स्क्रीनसाठी देखील आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. ब्लू लाईट प्रोटेक्शन देखील काही सनस्क्रीनमध्ये असतं. असे देखील आपण सनस्क्रीन निवडू शकतो. सनस्क्रीन हे आपण रिपीटेडली अप्लाय करू शकतो. आयडियली ते आपण 20 मिनिट्स बिफोर सन एक्सपोजर आपण वापरलं पाहिजे आणि जे सन एक्सपोज एरिया आहे जसं की चेहरा, मान किंवा आपण म्हणू शकतो हातांचा उघडा भाग, पाठीचा उघडा भाग इथे देखील आपण सनस्क्रीन लावू शकतो आणि सनस्क्रीन सोबत जर आपण फिजिकल प्रोटेक्शन जरी घेतलं तरी देखील ते खूप जास्त फायद्याचं होतं. फिजिकल प्रोटेक्शनमध्ये आपण म्हणू शकतो की छत्री, गॉगल्स किंवा हॅट, कॅप याचा देखील आपण वापर करू शकतो आहे. सो सनस्क्रीन आपण म्हणू शकतो, की ते आपल्या स्किनला टॅनिंग प्रिव्हेंट करण्यापासून खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. सो सनस्क्रीन हे देखील स्किनसाठी मॅन्डेटरी आहे. तर आता आपण बघितलं, की स्किनसाठी बेसिक गोष्टींमध्ये 4 आपण बघितल्या. एक आहे क्लीन्झर, दुसरा आहे सीरम, तिसरा आहे मॉइश्चरायझर आणि चौथा आहे सनस्क्रीन. सो जर आता आपण स्किनला एएम, पीएम याच्यामध्ये जर डिव्हाईड केलं, मॉर्निंग रुटीन काय असावं किंवा रात्रीसाठी आपण काय वापरू शकतो. सो मॉर्निंगमध्ये सगळ्यात आधी येतं क्लीन्झर, दुसरं आहे सीरम, तिसरं आहे मॉइश्चरायझर आणि मग आहे सनस्क्रीन. सीरम आपण मॉर्निंगमध्ये स्किप देखील करू शकतो आहे. आणि नाईट रुटीनमध्ये काय आहे, कारण की आपण रोज आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये धूळ, प्रदूषण याला खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सपोज होतो आहे. सो रात्री झोपी जाण्यापूर्वी आपण चेहरा क्लीन केला गेला पाहिजे. सो त्याच्यासाठी येतं क्लीन्झर, नंतर येतं मॉइश्चरायझर, नंतर येतं सीरम आणि दॅट्स इट. सो अशा पद्धतीने आपण मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन हे नक्कीच आपल्या त्वचेसाठी करू शकतो आहे. आणि जर मला असं वाटतं, की आपण अशा पद्धतीने जर हे रुटीन आपण कंटिन्युअसली फॉलो करत गेलो 3 महिन्यांपर्यंत तरी सो याच्यामध्ये आपल्याला व्हिजिबली रिझल्ट जो आहे तो दिसतो. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये मला वाटतं, की कन्सिस्टन्सी ही खूप इम्पोर्टंट आहे आणि स्किन केअर रुटीनमध्ये देखील जर आपली कन्सिस्टन्सी असेल, तर आपल्याला व्हिजिबली रिझल्ट दिसतात. आणि आपण म्हणू शकतो, की याच्याने आपल्याला काय-काय जाणवेल? तर आपल्याला स्किन लाइटनिंग, स्किन ब्राईटनिंग, फाईन लाईन रिडक्शन, व्हिजिबल टॅनिंगचं रिडक्शन, स्किनला ग्लो येणे, स्किन रिज्युनेट होणे आणि ती तुकतुकीत दिसणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या स्किन केअर रुटीनने अचीव्ह करू शकतो आहे. मग काही असे इंडिकेशन आहेत, की जे ह्या स्किन केअर रुटीनमध्ये कव्हर होणार नाही. मग ते काय-काय असू शकतात? तर ते असू शकतात ॲक्ने, दुसरं आहे ॲक्ने स्कार, तिसरं आहे आपण म्हणू शकतो, की डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं, ज्याला आपण डार्क सर्कल असं म्हणतो किंवा तोंडाभोवतीची जी काळवटी आहे, हे देखील याच्याने कमी होणार नाही.
पण हे कमी करून जर आपल्याला घ्यायचं असेल, तर आपण नक्कीच त्याच्यासाठीची कारणं शोधून आणि मग जर त्याला आपण योग्य ट्रीटमेंट केली तज्ञांच्या मदतीने, तर हे देखील आपण रिड्यूस करू शकतो आहे. सो अशा पद्धतीने जर आपण बिगिनर्ससाठी स्किन केअर रूटीन सुरू केलं आणि त्याला जर आपण कन्सिस्टंटली फॉलो केलं, तर आपल्याला नक्कीच व्हिजिबल रिझल्ट जो आहे तो दिसू शकतो. जर तुम्हाला हा माझा स्किन केअर रूटीन फॉर बिगिनर्स हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त तुमच्या नियर आणि डिअर वन्सला शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. थँक यू.